साईराम मित्रांनो, शुभ सकाळ. आजचा दिवस 7वा. तर मित्रांनो आता पण उठले, थोडंसं फ्रेश होऊया, चहा वगैरे घेऊया आणि भेटूया पुढच्या प्रवासाला. जय साईनाथ. उठा साईराम, उठा, सकाळ झाली. उठा उठा साईराम, उठा 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 साईराम, उठा साईराम, उठा. साईराम 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 साईराम. केतन भाई, हो केतन भाई, साईराम 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 साईराम. देखो साईराम बंधु भाई. प्यासों को पिलाया पानी, भूखे गरीबों को रोटी. प्यासों को पिलाया पानी, भूखे गरीबों को रोटी. कैसे मानो एहसान, महाराज ने बाबा के रूप में बनाए यहाँ पर खाने की कोठी. बोला ओम साईराम. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईराम कंपनी, साईराम साईमाई सकाळ. साईराम फोटो. साईराम मित्रांनो, तर आमची पालखी निघालेली आहे रात्राची हॉलवरून आता दुपारच्या मुक्कामपर्यंत. तर भेटत राहू पुढे. जय साईनाथ. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सांज सकाळच्या पाराला माझ्या दारात आलाय साई. महादेव सांज सकाळच्या पाराला माझ्या दारात आला साई. दारात आलाय साई. मन भिक्षा दे ग माई. दारात आलाय साई. महादेव बुवा, भिक्षा दे ग माई. भिक्षा दे गमाई, भिक्षा दे गमाई. गुरु साईनाथ महाराज की जय. मी निघालो माहित आहे ना, तुम्ही येता काय माझ्या साईला भेटाया. तुम्ही येता काय झाडला महादेव. जणू साई महादेव म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याला आद्य मला. मी निघालो, तुम्ही येता काय माझ्या साईला भेटाया. तुम्ही येता काय. साईराम मित्रांनो, तर आता आपण आहोत शिर्डी गावात प्रवेश करणार आहोत. थोड्याच वेळात पूजा वगैरे करू आणि या रस्त्याला मान देऊ, कारण की संगत या रस्त्यावरून बाबा आपले चालत गेले होते. तर आपला पण हाच रस्ता आहे. पूजा वगैरे करू आणि भेटूया पुढे. जय साईनाथ. जय साईनाथ. ये क्या हो गया, चल आगे लेता हूँ मैं. ओम साईराम. साईराम साईराम. जब तक बाबा की कृपा नहीं होती, कोई भी शिरडी में प्रवेश नहीं कर सकता. हम लाख कोशिश करें
बिना उनकी इजाजत के हम अपना पैर रख ही नहीं सकते। इरादे लाख बनते हैं, बन के टूट जाते हैं, शिरडी वही आते हैं, शिरडी वही आते हैं, जिन्हें बाबा बुलाते हैं। इरादे लाख बनते हैं, बन के टूट जाते, इरादे लाख बनते हैं, बन के। तेरा मित्रांनो, तर आता आपला एक स्टॉप आला नाश्त्याचा, नाश्ता करूया आणि समोर एक मंदिर आहे महादेवाचं, दर्शन करूया तिथे आणि भेटूया पुढे नाश्त्याला. ओम साईराम. देखो देखो कितना वीडियो जाने के लिए. जी राम बोलो जी. बोल बोल. महादेव नमो पार्वती पते महादेव. महादेव महादेव. हे पालक जगण्याला किंमत नाही, जगण्याला किंमत नाही आई बापा शिवाय. जगातला सर्वात मोठा मंत्र ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काश ये पतंग मेरी भी उतनी ऊपर जाए, सुना ये महादेव कैलाश में रहते हैं, उन्हें जाकर मेरा प्रणाम कर है तो बोलो राम. साई राम. नाश्ते में मेंदू वड़ा है साई राम, आ जाओ. सांबर भी है. साई राम. साई राम. साई राम. शिवाजी. साई राम. साई राम. ए बिच्चू. साई राम. साई राम. एक कटिंग चाय दे दो. चाय 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 पालक चाय पालक चाय. इधर पलटी अभी उधर. पालक चाय पालक चाय. पालक चाय पालक चाय. ओम साई राम. साई राम. ओम साई राम. साईराम मित्रांनो, तर आता आपण नाश्ता करून निघालेले आहे. पालखी आहे मागे. तर आता आपण उद्या आपलं दर्शन आहे फायनली. तर आज आपण जेवढं होणार तेवढं पद्धतीला भेटू, त्यांचा अनुभव विचारू की काय आहे ते अनुभव. यावर्षी तर आम्ही खूप मजा केली आहे. आता बघत राहू आपण पुढे सर्वांचा अनुभव, प्रत्येकाला विचारू आणि भेटत राहू पुढे. जय साईनाथ. मित्रांनो, आपल्यासोबत आहे पालखीचे पदयात्री. तर विचारू यांना तुमचा अनुभव. साईराम. साईराम. तर सांगा दोन शब्द तुमचा अनुभव कसा होता. उद्या आपण भेटणार भावांना, कसं वाटते. मला एकदम मस्त वाटतं. शेवटची निशाणी घेतो हा, तरी येतो आरामात आरामात. अजून काय नाही. साईराम. साईराम मित्रांनो, तर आपल्यासोबत आहे आपले साई. यांचा पण हा पहिलाच वर्ष आहे. तर विचारू त्यांना दोन शब्द सांगा. माझा पहिलं वर्ष आहे, यावर्षी मी चालते. साईराम. साईराम मित्रांनो, तर अजून एक आपल्यासोबत पदयात्री आहे. तर विचारू त्यांना, तुमचे हे वर्ष पहिलं वर्ष आहे. यांचं पहिलं वर्ष आहे आणि बघा चालतात आहे. तर कसं वाटतं उद्या आपलं दर्शन आहे. तर दोन शब्द सांगा काहीतरी. पहिलं वर्ष असं मला खरंच वाटलं नाही. असं मी बघू शकता पूर्ण गळा माझा बसलाय, पूर्ण टाळ मृदुंग ढोल, मस्त साईरामचं नाव चालू आहे, पूर्ण भजन गीत चालू आहे. काय बात आहे. आणि जे पायाचं दुखणं आहे काय आहे ते पूर्णपणे गायब होऊन जातं. त्याचा एक एक दिवस पुढे चालत जातो, त्याचं पूर्ण ते गायब होऊन जातं. कारण की साईंच्या दरबारात पोचायची जी घाई आणि वड असते, वड. काय बात आहे बुवा. ओम साई. साईराम मित्रांनो, तर आपल्यासोबत आहे आपले एक साई बंधू.
तो साईराम भाई, साईराम कल अपना दर्शन है तो आज का अपना लास्ट दिन है, तो दो शब्द हो जाए अनुभव में कुछ। अनुभव देखो ऐसा है कि हमारा पहला साल है, उम्मीद तो पूरी थी कि हमको चलना है और हार नहीं माननी है। बीच बीच में लगा कि हाँ नहीं चल पाएंगे करके, लेकिन फिर भी बाबा की कृपा से क्या बात है। स्टार्टिंग से लेके एंडिंग तक चल रहे। महादेव बोलते हैं ना कि वो फकीर है, वो जब तक बुलाता नहीं, तुम कितने भी अमीर हो कितने भी गरीब रहो तुम आ ही नहीं सकते। उनका बुलावा चुटकी बजाओ सीधा दरबार में। बोलो ओम साईराम। साईराम मित्रांनो, आपले पालखीचे काही पदयात्रीचे मुलं आहेत, तर विचारू त्यांना साईराम. साईराम. तर दोन शब्द काय होऊन जाऊ दे अनुभव. बाबाच्या पायी चालले आहे, खूप आनंद होत आहे. सगळं पाठचं विसरून आम्ही पुढे चालत आहे. सगळं दुःख होतं तर मनातनं सगळं गेलं. आनंद चाललाय मनात. खूप दुःख दुःख दुःख. साईराम. साईराम. साईराम मित्रांनो, तर आपले पालखीचे पदयात्रेचे या वर्षीचे पहिलेच वर्ष यांचं. साईराम. साईराम, तर काहीतरी अनुभव सांगा. काय नाही, 7 दिवस कसे निघून गेले काय समजलंच नाही. खूप आनंदाचे होते आणि आज सुखाचा प्रवास असा चालत राहो बस. साईराम. साईराम. साईराम मित्रांनो, आपल्या पालखीचे पहिले वर्ष यांची आहे, तर विचारू ना दोन शब्द अनुभव काहीतरी. वाटलं नव्हतं चालेल म्हणून. पहिलेच वर्ष आहे भावांचा आणि चालत आहे ते. आणि साईराम यांची मी बघितलं असेल ब्लॉग. ढोलकी काही शब्दच नाही आमच्या. ढोलकी क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. धन्यवाद तुम्ही आले म्हणून महफिल सजली. तर मित्रांनो ब्लॉगमध्ये बघत राहा तुम्ही. चला साईराम. साईराम मित्रांनो, आपल्या पालखीचे पदयात्रेचे यावर्षीचे पहिले पदयात्री आणि यांच्या आज वाढदिवस. हो तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप साईमय शुभेच्छा. तर उद्या आपलं दर्शन आहे, तर तुम्हाला कसं वाटतं दोन शब्द अनुभव. अनुभव आपल्याला हेच बरं वाटलं की शाळेला बाबांची कृपा आहे, शाळेला व्यवस्थित होतं आहे आणि उद्या दर्शन आहे. एकदम सुखाने एकदम होऊ द्या सर्व काय असे आपली हे आहे आणि बरं वाटते. साईराम. साईराम मित्रांनो, तर आपल्यासोबत आहे आपले मोगरेश्वर पालखीचे बंधू. तर विचारू यांना हा प्रवास कसा गेला. डी कंपनी यांचं नाव आहे ग्रुपचं. साईराम सर्वांना. साईराम. तर दोन शब्द आज होऊन जाऊ दे. उद्या आपल्याला बाबांचे दर्शन आहे थेट. आजचा आपला असेल शेवटचा दिवस. तर दोन शब्द अनुभव मध्ये सांगा काहीतरी तुमचा अनुभव. एवढंच बोलतो ओम साईराम. आणि तुम्ही. हा आपला प्रवास चांगलाच चालू आहे, फक्त किलोमीटर लिहिला आम्ही बस. बाकी मजा आली पालखीत. साईराम जेवढे पण आपल्या आरती आहे, मग भजन आहे, भावाने एकदम मचवला त्याच्यामध्ये. ढोलकी वगैरे बघा अरे तुम्ही. साई बाबाच आपला आहे, तर नक्की भजन बघा करण्यात एकदा. काय लागलं. चला मग भेटूया पुढे. साई साईनाथ. साईराम मित्रांनो, आपल्या पालखीचे खास म्हणजे ज्यांनी पालखी ही घडवली ते यावर्षी सेवाराम म्हणून करत आहे. तर विचारू त्यांना कसं वाटते ते. साईराम भाई. साईराम. तो दो शब्द हो जाए कुछ अनुभव. तो सब यही बोलूँगा कि भाई अपने जितने भी सदस्य हैं पालकी के, पूरा परिवार है अपना, कोई अलग नहीं है, सब एक ही है. साल में एक ही टाइम आता है जो अपने परिवार को अपने को एक साथ मिलने मिलता है. और ये टाइम मैं एक ऐसा सेवा में हूँ. सेवा तो खाली मैंने मेरे लड़के की है अभी तक फिलहाल. नाही नाही असं काय नाही. हाँ. त्याच्या ब्लॉगमध्ये आहे व्हिडिओ. और अपन क्या बोलेगा मनीष साईराम अपना हर साल अपने पालकी में चलते रहे, तो कैसा है यादगार जो अपनी पद यात्रा होती रहेगी ऐसे बिल्कुल, मोबाइल बिल्कुल. में ही. तो भाई यही मैं चाहूँगा कि हर साल अपने जो परिवार बढ़ता रहे और आगे बढ़ता रहे, इससे डबल टिबल पब्लिक हो और सब लोग मजे ले बस. बस बस तुम्हारे मंडल के आशीर्वाद है, हम आते रहेंगे हर साल. साईराम मंडल का मित्रांनो. नहीं, बाबा का आशीर्वाद. बाबा साईराम. साईराम. साईराम मित्रांनो, तर आपल्या पालखीचे साई बंधू आहे आपल्याकडे. सांगा काहीतरी दोन शब्द. आजचा अनुभव रात्रीचा सांगतो की आपला इकडे वावी गावाच्या अगोदर एक मुक्काम झाला. तिकडे एक तुर्बे मंडळीची पण एक पालखी आलेली, जेणेकरून त्यांचं 26वं वर्ष आहे. तर त्यांची पालखी आहे ना, नेहमी ट्रक टेम्पोमध्ये ते लोक ठेवून आणायचे. पालखी रस्त्यावरती कधी चालवायचे नाही ते आता गेल्या 2 वर्षापासून त्यांची पालखी चालते. त्या पालखीमध्ये महिला मंडळी असतात, लहान मुलं पण असतात, फॅमिली ते सोसायटीचे सगळे असतात. जेव्हा आपली पालखी तिकडून स्टॉप झाले ना, तेव्हा ते आपल्या पालखी बघून मग ते पालखी त्यांच्या टेम्पोमध्ये ठेवत नाही, ते चालत घेऊन येतात खांद्यावरती.
काल त्यांची आरती झाली. आपली आरती थोडा 1.5 तास उशिरा झाली कारण की आपलं निशाण पाठी राहिलं होतं. कारण जोपर्यंत पाठचं निशाण पुढे येत नाही तोपर्यंत आपण आरती करू शकत नाही. कारण की तो मान असतो. कारण की जी वस्तू तोपर्यंत तिथे पोचत नाही ना, लाची व्यक्ती जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत काहीच करू शकत नाही. एक म्हणजे अशुभ मानलं जातं ते. बरोबर. काल आरती पण झाली. एवढी पालखी चालली वगैरे आणि बाबांना चिलममध्ये एक त्यांचा मान प्रसाद भरला होता. एवढी पालखी फार चालली, आदळली, मध्ये मध्ये धक्के लागत होते पालखीला. काय त्या चिलीमला धक्का नाही लागला. आणि काल एवढी छान सुंदर आणि अशी शांतपणे आरती झाली ना, अक्षरशः बाबांनी आरतीमध्ये चिलम खोलली आणि बाबांनी त्याचा मान घेतला. महादेव महादेव. आणि जेव्हा आरती चालू असताना लक्ष गेलं तिकडे तर बघितलं तर ते चिलमचं पूर्ण झाकण वगैरे खोलून बाबांनी असं पूर्ण त्याच्या पायापासून ते लास्ट पादुकाच्या ठस्यापर्यंत पूर्ण त्यांनी चिलमचा मान पसरवला होता. खूप छान अनुभव होता. आणि आपल्या बाबा आपल्या सोबतीलाच आहे. बाबांचा आशीर्वाद खूप आहे. आपली भक्ती अशी छान सुंदर अशी ठेवली ना तर बाबा अजून खूप आपल्याला चमत्कार दाखवतील आपल्याला. बोला ओम साईराम. साईराम साईराम साईराम. मित्रांनो, तर आपल्यासोबत आहे आपले पालखीचे साईबंधू. यांनी खांद्यावर पालखी घेतली आहे. तर उद्या आपण जाणार. उद्या आपलं दर्शन आहे फायनली. तर 2 शब्द सांगा अनुभव. खूप छान वाटतंय एवढा पोचून. अजून काय मजा येते आहे. आनंद बघा किती आहे ते. खूप मनात. चला मग साईराम. साईराम मित्रांनो, आपले पालखीचे साईबंधू आहे आणि सर्वात काय बोलतात वयस्कर आहे. तो आपको कैसा लग रहा है पालकी में आगे? बहुत अच्छा लग रहा है मेरे को भाई. और कल अपना दर्शन उसके बारे में. हाँ, उसके बारे में बहुत अच्छा है. बहुत बढ़िया से दर्शन होएगा. बाबा की दुआ होगी, आप लोग का आशीर्वाद होगा, फिर दर्शन हो जाएगा, शॉपिंग होगा, खाना पीना खाएंगे, बाबा के घर पे जाएंगे. ओम साईराम. आपल्या मोगरेश्वर पालखीचे पहिले वर्षीचे पदयात्री ब्लॉग पण तुम्ही बघितला असेल आणि रीलमध्ये पण बघितलं असेल. आमची मंडळी आहे ही. क्या गँग. साईराम साईराम. तो 2 शब्द कुछ हो जाए. अनुभव म्हणजे आता मी विरारून आलो आहे. पहिलं वर्ष आहे माझं अंधेरीच्या मोगरेश्वर पालखीतून. आता हे 7 दिवस एकदम मस्त गेले आहेत. कधी गेले समजले नाहीत. आणि पहिला वर्ष पण एकदम बोलला मस्त एकदम सुखाचा गेला आपला. अजून काय बोलणार. बस 1 नंबर. साईराम. साईराम. साईराम बाबू. साईराम तो साईराम. कैसा लग रहा है चलने में? बहुत अच्छा मजा आ रहा है. और बोल कुछ. साईराम. मित्रांनो, आपले मोगरेश्वर साई पालखी मध्ये हे पदयात्री पहिल्या वर्षी आले. 2 शब्द काय विचारू त्यांना. साईराम भावा. साईराम. तर काहीतरी अनुभव. अनुभव तर भरपूर आलाय पण सांगू तो 2 शब्दात. असं वाटलं नव्हतं मी चालू शकेन पण बाबांच्या याला आलो पालखीला की मी तिथे चालतोय. मलाच कसं वाटतंय प्रवास करतोय हा साईंचा. खूप अनुभवी आहे आणि एकदम चांगला आहे. बस एवढंच सांगतो. साईराम. साईराम मित्रांनो, तर आपल्यासोबत आहे नितेश भाऊ. तर आपला पण एक अनुभव आहे बघा. साईराम. साईराम. तर 2 शब्द दोन जाऊन दे अनुभव. माझं हे 6वं वर्ष आहे. पालखीला चालताना खूप छान वाटतं. अनुभव येतो की साईवारी नक्की काय आहे. म्हणजे चालून चालून काय होतं शरीरा आपलं झिजवण्यासाठी हे त्यांनाच माहीत असतं की ते साईवारीला चालतात. आणि ही ओढ लागते ती आमची दिवाळी गेली की आमच्या अध्यक्षांना आम्ही सांगतो की पालखीचं काय आहे, पालखीचं काय आहे, पालखी कधी जाणार, आपली जाणार की नाही जाणार. बरोबर. हे दरवर्षी आमचं चालूच असतं. आणि ही 9 दिवसाची वारी कधी संपते चालता चालता हे समजत नाही कधीच. आणि ह्याच्यासाठी आम्ही वर्षभर वाट बघत बसतो की 28 जानेवारी कधी येणार, 28 जानेवारी कधी येणार. आणि हे मोनू आहे, हे आमचे साईबंधू आहे. हे दरवर्षी आम्हाला जेव्हा आमची दिवाळी संपते किंवा नवीन वर्ष चालू होतं तेव्हा आमच्या पाठी लागतात. अरे फॉर्म भर, फॉर्म भर, फॉर्म भर. खास मित्र खूप कष्ट घेतात हे पालखीसाठी. आणि अजून पालखीसाठी म्हणजे यांचं सांगायचं हे खूप जागी फिरतात वगैरे, डोनेशन वगैरे काढ हे ते कोणाकडनं म्हणजे कोण अन्नदान वगैरे करत असेल त्यांच्याकडनं घेऊन येऊ. आम्ही सुद्धा करतो अन्नदान वगैरे. हे आमच्या घरी स्वतः येतात आणि घेऊन जातात. खूप छान आहे असे आमचे मोनूभाऊ. धन्यवाद. ओम साईराम. नमस्कार मित्रांनो. ओम साईराम. आपले बंधू
मनीष आणि गौरव हे दरवर्षी आपल्या मंडळासाठी रील्स आणि व्लॉग बनवत राहतात आणि ह्या टायमाला व्लॉग हे नवीन चालू केलं आहे त्यांनी बनवायचं आपल्या पालखीला आणि दरवर्षी आपल्या पालखीला एवढा प्रतिसाद देतात की म्हणजे असं वाटतं की आम्ही इकडे असून शिर्डीत असून आमच्या घरवाले खूप चांगले बघत राहतात, काय मजा करतो, कसे चालतात, आरती वगैरे कसे करतो, भजन वगैरे करतो. तरी त्यांच्याकडनं 2 शब्द ऐकूया की ते आमच्यासाठी कसे काय एडिटिंग वगैरे करतात. रात्रभर ते न झोपता 4-4 वाजेपर्यंत न झोपता ते व्लॉगची एडिटिंग करत राहतात. तर त्यांना विचारूया. ओके. साईराम मित्रांनो, तर ब्लॉग बनवायचं कारण हे आहे की आपण तर चालत आहे, पण आपल्या घरांना पण माहिती पडलं पाहिजे की आपण काय करतो, कुठे पोचतो, अंघोळ कुठे करतो आणि मस्ती कुठे करतो आणि आरती वगैरे कोण कसं चालतो. तर बस एवढंच आणि पुढे पण करत राहू असं. आणि ॲडिटिंगमध्ये आपल्या भावाने खूप मदत केली आपल्याला. तर मी एकटा ॲडिटिंग नाही करू शकत, तर आपला भाव पण एडिट करतो. आणि ॲडिटिंग म्हणजे मित्रांनो सोपे नाही आहे, पालखीच्या मागे पुढे व्हायला लागतं आणि खूप अशा गोष्टी पण आहे जे मध्ये आपल्याला थांबून काढायला लागतं. त्यासाठी आपल्याला पहिला झेंडा पण घ्यायला लागतो, मग पालखी, मग शेवट, मग ते बसून एडिट करा. तर पालखी पोचते 9ला, तर कमीत कमी 4 ते 5 तास आपल्या एडिटिंगला जातो. आणि जे व्हिडिओ आपली बनल्यावर जे पोस्ट करतात ना आपण, त्याला अपलोड करतात, ते कमीत कमी 3 ते 4 तासचा टाईम लागतं मित्रांनो. तर तरी पण आम्ही प्रयत्न केला आहे की बनवायचा. आतापर्यंत सगळं बरोबर चालू आहे. 7 दिवसाचा जो आपला प्रवास आहे तो गेलेला आहे. आता 8व्या दिवसाचा पण येणार. साईचा नेहमीच प्रयत्न आहे की असंच मी व्लॉग काढत राहू, तुम्हाला दाखवतो दरवर्षीप्रमाणे. साईराम. तर मला कधीपासून भावाला सांगायचं होता की तू ब्लॉग काढ. पण भावाला काय आयडिया नव्हतं कसं काय काढू. तर मी भावाला दाखवलं 1-2 व्हिडिओ. भावासमोर मी भावाला बोललो तू बोल. भाव बोलतोय मला बोलायला होत नाही. मी बोलला बोल, ट्राय कर. आज बोलून व्हायला खूप ट्राय झाला आहे आणि आज असाच ब्लॉग काढा. तर मित्रांनो एवढंच सांगायचं शेवटी की बघत राहा तुम्ही ब्लॉग काय आहे ते. आणि याच्यामध्ये थोडा मागे पुढे गाणं झालं आहे, थोडा बोलणंही मागे पुढे झालं आहे, तर समजून घ्या. आणि तुम्हाला बघा व्हिडिओ कसा आवडला ते आणि कमेंटमध्ये ओम साईराम नक्की लिहा. जय साईनाथ. ओम साईराम. राम. आपली मंडळी थांबले श्रणभर विश्रांतीसाठी. तर आपण चालले. चला साईराम. स्टॉप जेवायला जा, या लवकर. साईराम मित्रांनो, तर आपल्या मोगरेश्वर पालखीचे पदयात्री भेटले. शेवटची निशाणी साईराम. तर उद्या आपण थेट जाणार आहे बाबाच्या दर्शनाला. तर 2 शब्द काहीतरी अनुभव होऊन जाऊ दे. हा पालखीत माझा पहिला वर्ष आहे. ॲक्च्युली मी तर जातो माझ्या एरियामधून, बट हा पालखीला मोगरापाडा करून अंधेरीमध्ये आहे हा पालखी. फर्स्ट टाईम जातो आहे. खूप चांगला वाटला इकडे येऊन आणि चालतो पण आहे. आणि इकडचे लोक पण एवढे चांगले आहे का एक दुसऱ्याला सांभाळून घेतात आणि स्वतःला म्हणजे चालवतात रस्त्यावर. आणि आमचा जो होल्ड आहे तिकडे पण आम्ही टायमावर पोचतात आहे. आता उद्या दर्शन पण आहे आमचा. आणि बस बाबांची कृपा आहे जो आम्ही लोक चालतात आहे. एवढा खराब रस्ता पण आहे, तिकडे त्रास पण होतो आहे, बट बाबांची कृपा आहे आमच्या सगळ्यांवर. तर आम्ही लोक चालतात आहे खूप चांगल्यापासून. बघू आता उद्या दर्शन आहे बाबांच्या. बट खूप चांगला वाटला. असा वाटणार तर पुढच्या वर्षी पण आम्ही येऊ इकडून. बघू आता पुढच्या बट साईची जो कृपा असेल आमच्यावरती ते. बाकी काय बोलायचं नाही. ओम साईराम. साईराम मित्रांनो, हे आपले सागर भाऊ बघा, चप्पल नाही बिना चप्पल चालतात आहे. आणि खरंच म्हणजे यांचं पहिलेही वर्ष आहे आणि हे चालतात आहे. खूप आनंद झाला आहे यांना बघून. तर अशीच ही पदयात्रा घडत राहावी. ओम साईराम भावांनो. तर आपल्यासोबत आहे आपले सेवाराम. काय बोलतात, यावर्षी यांनी सेवा एवढी केली, दरवर्षी सेवा करतात, पण यावर्षी थोडा आम्ही काय खूप स्लो चालले, त्याच्यामध्ये पण यांनी सेवा केली भरपूर. खूप आवडला. आम्ही रील पण बनवली. तर यांना विचारू की हा प्रवास काय कसा गेला, कसं काय पार पडवला. साईराम. तर 2 शब्द काहीतरी अनुभव होऊ जाऊ दे. साईराम मित्रांनो, मी अमित शिंदे, मोगरेश्वर साई पालखीमधून प्रत्येक वर्षी जी माझ्याकडून सेवा होईल ती सेवा करतो. पण यावेळेस सगळ्यात जास्त सेवा आमच्या मनीष भाऊंची आहे. कारण त्यांनी जे ब्लॉग बनवलेत त्याच्या थ्रू आम्ही पूर्ण 9 दिवस 10 दिवस चालताना जे काय करतो, जे पण काही आमचे ॲक्टिव्हिटीज आहे किंवा आम्ही चालतो, सकाळी उठतो, सकाळपासून ते रात्रीपर्यंतचे सगळे व्हिडिओ ते बनवतात, ब्लॉग बनवतात. त्या ब्लॉगमार्फत संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे. त्याच्यानंतर आमच्या जिथून पालखी निघते अंधेरी मोगरापाडामधून,
तिकडची सगळी लोकं बघतायत आणि त्याचे आम्हाला लोक कमेंट्स करतायत, आम्हाला फोन करून विचारतायत की तुम्ही खूप चांगली सेवा देत आहे, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही चालताय, जे काय भजन आहे, आरत्या आहेत, म्हणजे आम्ही शिर्डीला जाता जाता ते लोकसुद्धा घरी अनुभव घेत आहेत की आम्ही स्वतः शिर्डीला चालतो आहे. या व्हिडिओमार्फत ते लोकसुद्धा अनुभव घेत आहेत की तुम्ही तिकडे चालताय, पण आम्हालाही असं वाटतंय, आम्हाला कॉल येत आहेत, आम्हाला मेसेजेस येत आहेत की तुमच्या या ब्लॉगच्या थ्रू आम्ही बघतोय की तुम्ही काय करताय, त्याच्यामध्ये आम्ही पण आनंद घेतो. तर अशीच सेवा इथूनही पुढे मनीष भाऊ देत राहू, हीच माझी आणि आमच्या मोगरेश्वर मंडळाची इच्छा आहे. त्यामुळे धन्यवाद मनीष भाऊंना पण, त्यांनी आम्हाला ही सेवा दिल्याबद्दल. साईराम. मित्रांनो, आपले पालखीचे सर्वात ज्येष्ठ त्यांच्याशी बोलूया 2 शब्द काहीतरी. साईराम मित्रांनो, आमच्या पालखीतले सर्वात ज्येष्ठ पदयात्री आणि जुहू मोरगाव इथून येतात. त्यांचं नाव आहे रमेश महादेव मंगेला. हे सतत आता जितके दिवस आहेत न थकता न थांबता चालत आहेत. त्यांच्या प्रतीने जी काय सेवा होईल, त्यांच्या प्रतीने जे काय होईल ते सगळं करतायत. त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि हे त्यांचं पहिलं वर्ष आहे, तर आपण त्यांना विचारू पहिलं वर्ष येऊन त्यांना काय वाटलं. आम्हाला पहिली गोष्ट तर हे पालखी इथून जाते ते आम्हाला माहिती नव्हती. आम्हाला एवढंच माहिती होतं की आमच्या गावावरून पालखी जाते. तर म्हणून मग आम्हाला मी 12 वर्ष झाले मला दुसऱ्या पालखीमध्ये जाताना. आणि हा इथे जो मी आता आहे पहिला वर्ष आहे. बरोबर. पण जो आम्हाला 12 वर्षांनी प्रेम भाव नाही भेटला, ते आम्हाला एका 7 का 8 दिवसामध्ये एवढा अनुभव भेटला. आणि माझ्या ह्याच्यात काय चुकी झाली तर मला माफ करा. जय साईराम. खूप करत राहतात ते साई बंधू, सगळ्यांना हसवणं वगैरे, नाचवणं, खूप कॉमेडी आहे ते. उलपीवाले मामाचे छोटे भाऊ आहे. तुम्ही त्यांचे नाचतानाचे व्हिडिओ बघितले असतील, एकदम बेधुंद होऊन साईंच्या भजनावर, साईंच्या गाण्यावर, साईंच्या आरतीमध्ये इतके बेधुंद होऊन नाचतात की आता म्हणजे त्यांच्या वयालाही लाजवेल. त्यांच्या वयाची माणसं आय थिंक तो आता उठत सुद्धा नाही, पण त्या वयामध्ये सुद्धा मुंबई ते शिर्डी न थकता न थांबता ते चालत जात आहेत. आणि मेन म्हणजे यांचं ओम साईराम मित्रांनो. तर रात्रीच्या स्टॉपवर आपण आले दुपारच्या मुक्कामला. तर फ्रेश होऊया, आरती करूया आणि भेटूया जेवताना. जय साईनाथ. साईराम समजाव. साईराम राम. साईराम. टेम्पोराम. साईराम. छोटी साईराम. ताई साईराम. साईराम मित्रांनो, आपल्या ताई आपल्यासाठी गरम पाणी करते. साईराम आचारी. शिवराम. साईराम. साईराम. साईराम उदोपा. साईराम. ऑलरेडी साईराम. साईराम मित्रांनो, आपले कार्यकर्ता सध्या. साईराम. आणि आता आम्ही आराम करतोय थोडा वेळ. आता आम्ही दमलेलो आहोत, पायाचे चालून दमलेले आहेत. आम्ही गाडी चालून पाय इकडे तिकडे झाले आहे, टांगा झालेले आहे, आमच्या हाताची झालेले आहेत. साईराम. ए मिच्चू. साईराम. मिच्चू. साईराम. साईराम. हे बघा अंगा पलटी. साईराम. पहिली निशाणी घेऊन आले आपले भाऊ लोक. पहिली निशाणी, पहिला झेंडा. किती वाजता आले?
साईनाथ मित्रांनो. तर अंघोळ वगैरे आपले झालेले आहे. तर आपण जाऊया जेवायला आणि भेटूया पुढे. जय साईनाथ. साईराम. ओ साईराम. दबाव. साईराम. 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 राम. बाबू साईराम. 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 इधर राम. 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 जेवण झालं? साईराम. जेवण झालं? पक्के में साईराम. 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 तर साईराम मित्रांनो, सगळे आता जेवायला बसले. आपण पण बसूया जेवायला आणि भेटूया पुढे. जय साईनाथ. साईराम. 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 हा, गुरु साईनाथ महाराज की जय. त्याप्रमाणे या वर्षी पालखी आपल्या घरी आले. तो 2 शब्द आनंद दे काही काहीच नाही. तुमची सेवा करण्याची अशी संधी देत राहा आम्हाला. ओम साईराम. नक्की नक्की साईराम. जे तेवढे पाहिजे तुला एक आठ टाकायचा आणि घ्यायचा. जादू आहे ते. बस आता एवढीच भेटणार. बस आता एवढीच भेटणार. अजून भावाच्या वारी. साईनाथ महाराज. बस चॉकलेट. भावाला पण दे. परत कधी भेटणार? कधी भेटणार सांग. परत येऊ का? तू नाही येणार. चालू दे का? चालू दे का? येतो. या. साईराम. साईराम. अरे इथं आहे की तू? तुला तिथं शोधतोय. किती पाहिजे घे. फक्त एकच दा. पुढच्या वर्षी आता मध्ये कुठली पालखी तर येऊ आम्ही. पालकची भाजी खाऊन या. साईराम. 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 राम. आनंद बघा आनंद. नेलं शिर्डीला बाबांनी नेलं शिर्डीला. साईनाथ महाराज की जय. मित्रांनो, आजचा आपला हा स्टॉप शेवटचा असेल आणि आता आम्ही निघालेले आहे दुपारच्या स्पॉटवरून. आता आपण संध्याकाळच्या स्पॉटसाठी निघालो. शेवटचा स्टॉप हा आपला बाबांच्या नगरीत आहे. मेन म्हणजे आज खूप आनंद होतो की बाबांच्या नगरीत आपला हा शेवटचा मुक्काम असणार आहे आणि इथे आपलं दर्शन आहे बाबांचं. बघूया पुढे काय होतं ते. जय साई. आणि दुःखही होते की या दिवसाची वाट आता परत थांबायला लागेल. एक वर्ष म्हणजे वर्षाचे 365 दिवस. ते दिवस आपल्याला मोजायला लागेल. आणि हे आपले साईराम
मला 2 महिने अगोदरच फोन करतात की साईराम साईमाय संध्याकाळी फोन करणार, सांगणार साईमाय संध्याकाळ, रात्री करणार साईमाय रात्र कुठं आहे. तर आमच्या कुठं ना कुठे काय ना काय चालूच असते फक्त त्या दिवसासाठी. आणि हे पण दिवस संपले आता. स्वर्ग सुखाची वारी म्हणजेच काय सांगू, अविस्मरणीय सण, शब्द नाही का सांगायला. तर आता थेट आपण जाऊ शिर्डीत आणि पुढचा प्रवास काय ते बघूया. साईराम. दिसत साई सदा सबुरी बोलत सारे शिर्डीला जाऊया पायी पायी. ओढत शिर्डीच्या साईच्या भेटीची वाटत. साईराम मित्रांनो, स्वर्ग सुखाचा प्रवास. आज आपला 7वा दिवस आहे. कांदा बाबाची पालखी आहे. तर खूप छान वाटतंय आणि थोडंसं दुःखही होते की दुःख म्हणजे परत आपण एका वर्षाची वाट पाहू या दिवसाची. आणि छान म्हणजे उद्या आपलं दर्शन आहे बाबांना भेटण्याचा. 7 दिवसानंतर 8व्या दिवशी आपलं दर्शन आहे. तर काय सांगू, शब्द नाही काय सांगायला. पुढे साईच्या हॉलवरती भेटू. साईराम. 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 रामबुवा. साईराम बुवा. काय 2 शब्द काय होऊन जाऊ दे. अनुभव म्हणजे 28 तारखेला आपली पालखी निघाली अंधेरी मोगरापाड्यावरून. आज 7वा दिवस आहे. खूप आनंदाचा क्षण आहे, दुःखाचा पण क्षण मानला जातो. कारण आपल्याला 365 दिवस या क्षणाची वाट पाहायला लागणार. काय बात आहे. उद्या आपलं दर्शन आहे महादेव बाबांचं. आज आनंद पण होत आहे आणि दुःख पण होत आहे. कारण की जे आपले साई भक्त आपल्या सोबतीला चालले ते 365 दिवसानंतर आपल्याला पुन्हा भेटणार आहे. दुःखाचं पण असं वाटतं की खूप स्ट्रगल करत आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. कारण मुलांना कसा त्रास होतो 9 दिवसामध्ये. मी स्वतः पालखी प्रमुख आहे राम शिंदे. कसं पालखीची सांभाळ करणं, पूजा करणं खूप अवघड काम आहे, सोपं वाटत नाही. लोक बोलतात पालखी घेऊन जायचं, त्यांना काय कामधंदे नाही आहे. पण स्वतः पालखीचा अनुभव करून घ्या तुम्ही. खूप तुम्हाला मोठ्या ह्याच्यामध्ये एक सेवा आणि त्याचा अनुभव, बाबांचा चमत्कार हे तुम्हाला नेहमी घडत राहील तुम्हाला. पण ठीक आहे, उद्या बाबांचं दर्शन होतं, खूप आनंद पण होत आहे, एन्जॉय करतोय. आता पुढचा हॉल्ट आहे आमचा, तिथे आम्हाला थोडा उत्साह पण वाटेल, दुःख पण वाटेल. आता तिथे डीजेच्या तालावरती आपले सर्व भक्त एक त्यांचा मनसोक्त एकदम मोक्ष करतील तिकडे की आम्ही कुठे तर जाऊन आमच्या बाबांच्या दारापर्यंत पोहोचलो आहे. त्यांचा आनंद आणि त्याचा तो लास्ट क्षण तिकडे समाप्त होतोय. बाकी काय नाही. ओम साईराम. साईराम. तर मला वाटतं हे जे दिवस आहे ते संपलेच नाही पाहिजे. नाही, ते असं वाटतं की 365 दिवस आपण चालतोच आहे. कारण की आपल्याला कोणच नाही असं, आपली आई म्हणजे घरदार कशाचीच आठवण नाही त्यावेळी. तर आपण तो पूर्ण परिवार सोडून आपल्या बाबांच्या सेवेसाठी आपण धडपड करतोय, चालतोय कंटिन्यू पालखी घेऊन. एक मनात मनोकामना घेऊन चालतोय बाबांची की सर्वांना भक्तांकडून काही ना काही ते इच्छा आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण या, नक्की भेट द्या. ओम साईराम. साईराम. एक बार खाई की 2 बार खाई, एक बार खाई की 2 बार खाई. बाबा कुल्फी खाई, बाई शिर्डीला जाई. बाबा कुल्फी खाई, बाई शिर्डीला जाई. पायाला तिला बोड, तिथं जाऊन तिला गोड. बाबा कुल्फी खाई, बाई शिर्डीला जाई. बाबा कुल्फी खाई, बाई शिर्डीला जाई. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ये साई भजन हम नहीं छोड़ेंगे, हम मगर हो साई नाम ना छोड़ेंगे. ये साई भजन हम नहीं छोड़ेंगे, हम मगर हो साई साई रे हमारे, हम
साईनाथ मित्रांनो. तर आता आपण पोहोचला चहाच्या स्पॉटला. चाय पिऊया आणि पुढचा प्रवास चालू करूया. जय साईनाथ. साईराम 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 राम साईराम नितेश भाऊ. साईराम 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 म्याव. साईराम साईराम. मित्रांनो, तर आपण आलेलो आहे साई धर्मशाळा. आपला आज रात्रीचा मुक्काम असणार. शेवटच्या उद्या आपण जाणार थेट बाबांच्या दर्शनासाठी. तर टाईम वगैरे तर माहिती नाही, तुम्हाला पुढे भेटतो मी आरतीमध्ये. जय साईनाथ. तर आपण किती किलोमीटर चालले आज? आज खूप चाललो आपण. किती किलोमीटर? 25. का असं? हॉल्ट लांब गेला आपला खूप मोठा. चालेल, काय हरकत नाही. एवढे दिवस आपण मजा केली, एक दिवस चालू आहे जास्त. चला ओम साईराम. साईराम. भगवान जेवूया आणि भेटत राहूया पुढे. जय साईनाथ. राम शिवाजी. साईराम. राम अबू साईराम. साईराम. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू. साईराम मित्रांनो, आपण सांगितलं आता रूम भेटली आहे 25, 26 आणि 27. तर आपण जाऊ बघूया रूममध्ये काय लोक काय काय करतात आहे दाखवतो तुम्हाला. साईराम बाबा. साईराम. असा लाडू. अबू साईराम. साईराम. साईराम.